झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील 5 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई। कुख्यात गुंड सत्तार मेंटलवर तब्बल 43 गुन्हे दाखल। सत्तार मेंटलच्या साथीदारांवरही उगारला कारवाईचा बडगा। पोलीस अधिकाऱ्यांच्या डोळ्यात मिरची फेकून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल याला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आता पोलिसांनी त्याची गुन्हेगारी कुंडली खोदून काढली। गेल्या 15 वर्षांपेक्षा अधिक काळापासून सत्तार मेंटल हा गुन्हे करत असून त्याच्या विरुद्ध खून, दरोडा, जबरी चोरी, विनयभंग, घरफोडी, खंडणी, दंगल, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की आझाद नगर, चाळीसगाव रोड, धुळे तालुका, साक्री, पिंपळनेर, सोनगीर अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्या विरुद्ध तब्बल 43 गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे। त्याने संघटित गुन्हेगारीचा वापर केला असून त्याच्या काही साथीदारांनाही पोलिसांनी हुडकून काढले। यात सोहेल महमूद शेख, अज्जू कदर मनियार, शाहरुख शेख मुनीर उर्फ शाहरुख डिओ, नाझिम अब्दुल रहमान मलक उर्फ नाझिम कबूतर यांचाही त्याच्या गुन्हेगारीत सहभाग स्पष्ट झाल्याने सत्तार मेंटल सह 5 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP राजकुमार उपासे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार, मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील, उपनिरीक्षक चेतन मुंडे, संदीप काळे, हेड कॉन्स्टेबल संदीप कदम, सहाय्यक उपनिरीक्षक सतीश जाधव, किरण कोठावदे, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, हर्षल चौधरी यांनी केली। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।